करते आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले आमदार आमशा पाडवी, माननीय शंकरदादा पाडवी, पृथ्वीसिंग पाडवी, माननीय नवरत्न टाक, रतनदादा पाडवी, ललित कुमार जाट, कन्हैयादादा नाईक, राहुल पवार, नीताताई माळी, इंद्रताई पाडवी व ज्यांची नावं नाही घेतली अशी सर्व सन्माननीय व्यासपीठ. मी काय इथे तुम्हाला भाषण किंवा काय तुम्हाला काय प्रतिनिधित्व करायला आले नाही. मी तुमच्याकडे आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे जे आपले मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत त्यांनी ही योजना राबवायला सांगितली की आपली जी खेड्यापाड्यातली महिला आहे त्यांना लाडक्या बहिणीची योजना आहेत त्या आपल्या तिथपर्यंत पोहोचल्या आहेत की नाही, किंवा त्यांच्या खात्यामध्ये आपले पैसे मिळालेले आहेत की नाही. ते नाही मिळाले असेल तर काय त्यांच्या त्रुटी असतील तर त्या अंगणवाडी सेविकांना विचारून तुम्ही काय त्यांची त्रुटी आपण सॉल्व्ह करू शकू याच्यासाठी विचारायला आम्हाला पाठवलेलं. तर मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे धन्यवाद मानते की अशा दुर्गम भागामध्ये मला या महिलांची भेट करून मिळाली, त्याबद्दल मी त्याचे धन्यवाद मानते. आणि खरं या कष्टकरी महिला आहेत ज्यांना मी खरंच सलाम करते की असे खेडापाड्यात जिथे आपण रस्ताही नाही आणि तिथे जाऊन आपण काम करतायत, तर मला खरंच तुमचा एक गर्व आहे आणि एक सलाम करते तुम्हाला आणि साष्टांग नमस्कार करते. तर आपल्या सरकारने आपल्याला काय योजना ज्या राबवल्यात त्याचं मी तुम्हाला एक थोडासा एक हे सांगते की आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथजी शिंदे साहेब यांनी तुमची विचारपूस करण्यासाठी तर पाठवलंच आहे, पण आपली ही लेक लाडकी जी योजना आहे ती तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे. त्याचं 2023 पासून आपली जन्मलेली मुलगी तिला 1 लाख रुपये देण्याचं काम आपली सरकार करत आहे. तर ते ह्या योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात, नोंदणी करताय ना त्याचा? उज्ज्वला गॅस योजना निरसन झालेलं आहे असं मला वाटतं. मी फक्त एवढंच बोलते की महिला बचत गट इथे आपले किती आहेत का? आहे? मग किती तुम्हाला अनुदान मिळतं? हा नाही, मग त्याची नोंदणी केली पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे का? महिला बचत गटाची शासनाकडे त्यांची बचत गट जर असतील तर त्यांना 15,000 आपल्या महिन्याला त्या बचत गटाला मिळतं, हे तुम्हाला माहिती आहे का? मग ती नोंदणीकृत केली पाहिजे. आपल्या ज्या अंगणवाडी सेविका याची माहिती करून घ्या. आणि आता त्या 15,000चे 30,000 कसे होतील हे आपल्या मुख्यमंत्री साहेब किंवा आपल्या या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. तर ह्या सगळ्या योजना तुम्हापर्यंत पोहोचाव्या म्हणून मी इथे उभी राहिलेली आहे. आणि आपली महिलांसाठी आपल्या मुलींसाठी मोफत शिक्षण आहे, उच्च शिक्षण जे आहे ते आपल्याला आता मोफत करून दिलेलं आहे. तर हे सगळं जे आहे आपल्या सरकारला 2 वर्ष झाले, तर ह्या 2 वर्षाचं एक पुस्तिका काढलेली आहे सरकारने. तर त्याच्यामध्ये ह्या 2 वर्षात आपल्या काय काय योजना आहे नुसतं लेखी लिहिलेल्या नाहीयेत की जे सरकार ते नुसतं योजना कागदावरती काढत होते, ते कधी योजना अंमलात आणत नव्हते, पण योजना राबवलेली. तर ह्या योजनेचा तुम्ही लाभ उचलला पाहिजे, तुम्ही सक्षम झाला पाहिजे, सबल झाला पाहिजे. ही मुख्यमंत्र्यांची खरंच कळकळीची अशी एक त्यांची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही पुढे आला पाहिजे आणि पुढे येऊन तुम्ही असं सक्षम आपलं घर केलं पाहिजे, आपलं एक ग्रामस्थ केलं पाहिजे आणि त्याच्यापुढे आपला देशही सक्षम झाला पाहिजे तुमच्यामुळे. तर एक दुसरी एक योजना आहे जी सामूहिक विवाह योजना आहे. ही पण नोंदणीकृत योजना आहे. म्हणजे सामूहिक विवाह जेव्हा तुम्ही नोंदणी करता तेव्हा त्याच्यासाठी तुमच्या मुलाला किंवा मुलीला एक 15,000चं म्हणजे शासन अनुदान देतं, पण ते 15,000चे आता 25,000 केलेलं आहे. तर ही जी योजना आहे तुम्ही ती सामूहिक विवाह योजना ही राबवली पाहिजे. आणि दादा मला असं वाटतं की ह्या योजनेचा लाभ तुम्ही ह्या सामूहिक विवाहाच्या अंतर्गत सर्व आपल्या ह्या दुर्गम ज्या विभाग आहेत तर तिथे केलं पाहिजे असं माझं आणि मुख्यमंत्र्यांचं खास करून हे आहे. आता अंगणवाडी सेविकांना तर आता दादानी सांगितलं, त्याच्यात मला काय परत बोलण्यात काय हे नाही आहे की तुम्हाला माहिती आहे की 15,000 कसे केलेले आहेत.
आणि दादानी त्याच्यासाठी किती पाठपुरावा केलाय. आणि खरंच ते जे म्हणतात की लाडके मुख्यमंत्र्यांचे ते लाडके कार्यकर्ते, जसे आपले मुख्यमंत्री म्हणतात की मी जो सामान्य लोकांचा कार्यकर्ता आहे, जेव्हा कार्यकर्ता आपला नेता, जेव्हा आपण कार्यकर्ता बोलतो तेव्हा तो खरंच कळकळीने आपल्या जनतेसाठी, आपल्या कार्यकर्त्यांसाठी काम करतो. आणि ते काम आज आपली महायुतीचं सरकार करत असेल. आनंदाचा शिधा आहे तो तुम्हाला मिळतो का माहिती आहे? तर आनंदाच्या शिधामध्ये 100 रुपयात तुम्हाला साखर मिळते, तुम्हाला तेल मिळतं, साखर मिळते. म्हणजे जेव्हा दिवाळी येईल तेव्हा तुम्हाला दिवाळीचा फराळ करण्यासाठी हा तुम्हाला सरकारने केलेलं नियोजन आहे. तर ही माहिती तुम्हाला असली पाहिजे, याच्यासाठी मी आज इथे आलेली आहे. तर आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये दादा आता एक 100 विद्यार्थ्यांचं क्षमतेचं शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरू करणार आहे. तर हे सुद्धा योजना ह्या पुस्तिकेमध्ये लिहिलेलं आहे. तर ह्याच्या पुढे आपल्या मुलींना नर्सिंग कोर्ससाठी पुढे लांब जायला लागणार नाही आहे. तर नंदुरबार जिल्ह्यामध्येच आपल्या 100 आपल्या मुली तिथे शिकू शकतील आणि तिथे राहू शकतील अशी योजना आपल्या सरकारने केलेली आहे. दोन 2023 पासून जे शासकीय आपले रुग्णालय आहेत तिथे आपल्या सर्व नागरिकांना विनामूल्य वैद्यकीय उपचार देण्यासाठी आपलं सरकार करत आहे. आणि त्याच माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले जे जन आरोग्य योजना आहे त्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 1.5 लाखाचा पहिले विमा होता. आता तो 1.5 लाखाचा 5 लाख एका प्रत्येक कुटुंबाला केलेला आहे. ही माहिती आहे का तुम्हाला? तर आता हा विमा आहे ना तुम्ही काढला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले या अंतर्गत 1.5 लाखाचा जो विमा तुम्हाला मिळणार होता तो 5 लाखाचा झालाय. 1.5 लाखाचा आजकाल तुम्हाला आरोग्य जे काय आजारपण होतो ते होत नाही. मोठी जे आजारपण येतात त्या 1.5 लाखामध्ये आता होत नाही. तर सरकारने तो विचार केलाय तुमचा. तर त्यासाठी 5 लाखाचा जो आहे विमा तुम्हाला काढून दिलेला आहे आपल्या सरकारने. तर दिव्यांग धर्मवीर आनंदिगे घरकुल योजना, ही घरकुल योजना आपल्या दिव्यांग जी मुलं आहेत ज्यांची 45% वरती दिव्यांग सर्टिफिकेट असतो त्यांच्यासाठी घरकुल योजना केलेली आहे. तर आपले तृतीयपंथी साठी जी स्वातंत्र्य धोरण, तृतीयपंथी माहिती आहेत ना तुम्हाला? तर त्यांच्यासाठी एक स्वातंत्र्य धोरण केलेलं आहे. त्याच्यासाठी सगळ्या योजना ज्या आपल्याला मिळतात ते त्यांनाही मिळावे याच्यासाठी आपल्या सरकारने त्यांच्यावरती लक्ष दिलेलं आहे. तर ह्या सर्व योजनांचा लाभ आपण म्हणजे मुख्यमंत्री असं एका घटकालाच देत नाही, तर आपल्या सर्व घटकांना, म्हणजे आपले शेतकरी असो, स्त्री असो, पुरुष असो, लहान मूल असो किंवा वृद्ध असो, यांच्या सर्वांवर लक्ष देऊन तसंच एक योजना राबवलेल्या आहेत. तर आपल्या बळीराजाच्या साठी पण उपाययोजना केलेल्या आहेत. म्हणजे मागेल तिथे शेततळं ती योजना राबवली आहे. मागेल त्या सौर ऊर्जा पंप ही योजना राबवलेली आहे. विजेवरती सवलत राबवलेली आहे. 1 रुपयात पीक विमा राबवलेला आहे. दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 5 रुपये हा अनुदान त्यांच्यासाठी लागू केलेला आहे. तर ह्याच्या अगोदर कधी शेतकऱ्यांचा एवढा विचार कुठल्या सरकारने केला नाहीये. तो विचार आपल्या ह्या महायुतीच्या सरकारने केलेला आहे. तर हे सगळे जे नियोजन किंवा जे सरकारने केलेले आहे तुमच्यासाठी, हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काम आज आमच्याकडे दिलेलं आहे. तर तेच मी करत आहे. आपला जो शेतकरी आहे जो व्यवस्थित आपला कर्जफेडी करते की त्याच्यासाठी एक प्रोत्साहन भत्ता म्हणून लागू केलेला आहे की प्रति शेतकरी जेव्हा तो कर्ज व्यवस्थित फेडतो त्याच्यासाठी 50,000चं त्यांनी अनुदान दिलेलं आहे, जेणेकरून तो व्यवस्थित आपला कर्ज फेडत राहील. तर ह्याच्यासाठी मला वाटतं एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मुख्यमंत्र्यांसाठी. तर मला हे म्हणायचं की हे सरकार आपल्या एकाच घटकासाठी काम नाही करत आहे, तर सर्व घटक ह्याच्यात येतात. तर जसं कालच मुख्यमंत्र्यांनी एक योजना बोललेली आहे की आपली जी गोमाता आहे त्याला राज्य गोमाताचं नाव दिलेलं आहे आणि प्रत्येकी गोमातेच्या मागे जो खर्च असतो 50 रुपयाचा तो सुरू करण्याचं काम कालच्या बजेटमध्ये मला वाटतं केलेलं आहे. बरोबर ना दादा? तर ह्या अशा गोष्टी ज्या आहेत म्हणजे
तुमचा आमचा प्राण्यांचा सगळ्यांचा विचार करणारं हे सरकार आहे. तर तसंच मी तुम्हालाही सांगते की आता ह्याच्या पुढे जेव्हा 1.5 महिन्यांनी आपले इलेक्शन्स येतील किंवा कोणालाही तिकीट मिळो, आपल्या महायुतीचा कोणीही उमेदवार असो, तर त्याला आपण निवडून दिलेलं पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही जेव्हा तुम्हाला आमिष दाखवली जातात की बाबा ह्या 2000ची नोट किंवा काय, असं मी बरंच काय काय ऐकले की ते पुरुषांना काय मटण आणि ते दिलं जातं आणि मग ते मतदान विकलं जातं. तर तसं न होता आता तुमच्या महिन्याला जे 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचे आलेले आहेत, तर ते 1500 रुपयाचे तुमचे वर्षाचे किती होतात ताई? 18,000 होतात, बरोबर? 18,000चे 5 वर्षात किती होतात? 90,000. तर ती 2,000ची गुलाबी नोट चांगली की तुमच्या 5 वर्षाला 90,000 मिळणाऱ्या तुमच्या बँकेतली ते पैसे चांगले? सांगा, उत्तर द्या. कुठले? बरोबर की नाही? तर ते 2,000 एका दिवसात संपवण्यापेक्षा हे तुमचं 5 वर्ष तुम्हाला एवढे पैसे मिळणार आहे, तर त्याचं तुम्ही सगळ्यांना सांगितलं पाहिजे की आपलं हे सरकार कसं सामान्य लोकांचं सरकार आहे. एकनाथजी शिंदे साहेब हे जेवढं काम करतात 18 तास लोकांसाठी, तर आम्ही त्याच्यातलं मला वाटतं एक 20% सुद्धा काम नाही करत. पण तसंच मी खरंच दादा बोलू इच्छिते की तुम्ही पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तसंच काम करतायत लोकांसाठी. आणि मला वाटतं ते काम कसं तुम्ही करून घ्यायचं. आणि मला एकच सांगायचं की आपला जेव्हा उमेदवार निवडून येतो तेव्हा ती तुमची समस्या आपल्या सरकारपर्यंत पोहोचवतो. पण ती सरकार आता ही 2च वर्ष सरकार झालेली आहे, पण दादानी जेव्हा निवेदन दिलं की तुमच्यासाठी 15,000 रुपये झाले पाहिजे किंवा जे काय आहे ते लगेचच जेव्हा शिंदे साहेबांनी ते अप्रुव्हल केलं आणि लगेचच ते मान्यता मिळाली, तर तुमच्या चेहऱ्यावर खुशी झालेली आहे की नाही? तर तसंच आपल्याला आपला उमेदवार कोणीही असू दे त्याला निवडून आणण्याचं काम तुमचं आहे. तर करणार ना? बोला. हा, तर हात वरती करा सगळ्यांनी. आपला महायुतीचा उमेदवार कुठलाही असो तो आपल्याला निवडून आणायचा आहे. आओ बोलो. द्यायचं काम आपल्या वरिष्ठांचं आहे, काम करण्याचं काम आपलं कार्यकर्त्यांचं आहे. तर आपण आपल्या काम निष्ठेने करा आणि आपला उमेदवार, आपल्या सरकारचा उमेदवार परत कसं येईल त्याच्यासाठी तुम्ही ह्या 1.5 महिन्याचं फक्त मेहनत करायची, ती मेहनत करा. बाकी मी सर्व आता दादांनाही बोलायचंय, त्यांच्यासाठी मी काहीतरी ठेवते. आणि तुमच्या भाषेमध्ये जय जोहार, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.